हॅलो फ्रेंड्स, माझ्या लिटिल स्काय म्हणजेच छोटंसं आभाळ या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी लिहिलेली एक स्टोरी घेऊन आली आहे. कथेचं नाव आहे तुझ्या माझ्या संसाराला. ये रे घना नाव घाल माझ्या मना. गाणं गुणगुणत भारती गॅलरीत कपडे सुकत घालत होती. अगदी लग्नाच्या वयाची नाही म्हणता येणार, पण कॉलेज नुकतंच संपलं आणि घरातली कामं करायला सुरुवात झालेली तिची. अभ्यासात काही जास्त दिवे नव्हते पोरीचे, पण बाकी सगळ्या कलागुणात हुशार. जेवणात सुगरण, घरातल्या कामात हुशार. एक अपवाद सोडला तर चित्रपट आणि TV वरच्या मालिका. उरली सुरली आवड गाणं गायची. जशी ती आता गुणगुणत होती ती फिल्मी जगातून बाहेर नाही यायची. तिला अजून काही शिकायची इच्छा नव्हती ना काम करायचे. तिचं मन तर दुसरीकडेच होतं. गॅलरीतून खाली बाईकपाशी उभा घना. आता कळलं असेल भारती का ते गाणं गुणगुणत होते. घना सगळे बोलायचे, पण त्याचं नाव होतं घनश्याम. फक्त ओळखपत्रावर घनश्याम, बाकी सगळ्यांचा घना. रंगाने सावळा आणि त्यात काळा गॉगल, पांढरा फिट शर्ट आणि काळी पॅन्ट. भारतीवर लाईन मारणं हा त्याचा छंद. बाईकपाशी उभं राहून तो भारतीला बघत होता. मध्येच बाईकची चावी फिरवत होता आणि भारती त्याच्याकडे मध्ये मध्ये नजर टाकून हसत होती, लाजत होती. घनाने जोरात शिट्टी वाजवली तर भारतीने कपड्यांची बादली तशीच ठेवली आणि कमरेची ओढणी काढून नीट खांद्यावर घेतली. कपाटाच्या आरशात बघू लागली. केसामधून कंगवा फिरवला आणि कपाळाला टिकली लावली. आई येते ग, रामाच्या घरी बोलावलं आहे मला. दरवाजातून बाहेर निघताना हळूच काटेखालची कोपऱ्यातली बॅग घेतली आणि ती निघाली. आली ग माझी हिरोईन, घना म्हणाला. भारती बाईकवर घनाच्या मागे बसली आणि बाईक चालू झाली. अशा रीतीने घनाने भारतीला पळवून नेलं. तुम्हाला वाटेल ही कथा या दोघांची आहे, पण नाही. ही कथा आहे रामाची, जो हे सगळं लांबून बघत होता. गावात सगळ्यांचा रामा. त्याचं नाव होतं राजाराम. वयाने 20-22 वर्षाचा. रेघारेघांचं जुनं शर्ट, तळव्याशी फाटलेली जीन्स. परिस्थितीने गरीब पण मनाने श्रीमंत. पैशात श्रीमंती बघणाऱ्या भारतीने त्याला नकार दिला. भारती अगदी लहानपणापासून त्याच्या बाजूला राहायची. त्याचं प्रेम होतं तिच्यावर. तिला असं घनासोबत जाताना बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने लगेच विचार केला की शहरात जाऊन खूप पैसे कमवायचे. बॅग भरून तो मुंबईलाच जायला निघाला. मुंबईला त्याचा एक मित्र राहत होता. त्याला फोन करून त्याने राहायची सोय करून घेतली आणि मुंबईला जाणाऱ्या STमध्ये बसला. ST थोड्याच वेळात निघणार होती. माणसांनी अगदी तुडुंब भरलेली. तेवढ्यात एक व्यक्ती गाडीत चढली. अंगाशी चापून चोपून नेसलेली साडी, पदर पुढच्या बाजूने खांद्यावर टाकलेला, लांब अशी केसांची जाडसर वेणी, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर टिकली. काखेत एक कपड्यांनी भरलेलं पोचकं. गावी असल्याने रंगाने साधारण सावळी. गाडीत चढताच बडबड सुरू झाली तिची. काय कसली गर्दी, जरा सरका की भाऊ, आत तरी जाऊ द्या. सगळा गाव आजच चाललाय का मुंबईला? तिची बडबड ऐकून एक गर्दीत सापडलेला माणूस म्हणाला, उतर की मग, मागच्या STने ये. बस, मग त्या माणसावरती अशी बरसली की अख्खी बसमधली माणसं तिच्याकडे पाहू लागली. काय रे नरसाळ्या, तुझ्या बापाची बस आहे काय? मला उतरायला सांगतो, लाज नाही वाटत काय असं बोलायला? तूच उत्तर म्हणजे जागा होईल. भांडणच सुरू झालं. सगळा प्रकार रामा बघत होता. त्याला तिचा चेहरा ओळखीचा वाटला. ती नेमकी त्याच्या सीटपाशी येऊन उभी राहिली. तिने त्याला बघितलं आणि जोरात ओरडली, रामा, अरे तू? आता तर रामाची खात्री झाली की ती त्याच्या ओळखीची होती. अरे मी मेघना, विसरलंस काय? हे ऐकताच रामाला आठवलं. मेघना त्याच्या शाळेत होती. वर्गात मागच्या बेंचवर बसणारी आणि सगळ्या मास्तरांचा मार खाणारी, सतत मुलांशी भांडणारी. अरे हो, आठवलं. कशी आहेस? मी मस्त, तू कसा आहेस? रामा उठला आणि त्याची जागा त्याने मेघनाला बसायला दिली. ST चालू झाली आणि दोघं मुंबईला निघाले. रामा जास्त काही बोलत नव्हता, पण मेघना मात्र शांत राहणाऱ्यामधली नव्हती.
कुठे जातोयस? मुंबईला? कोण आहे का तिकडे नातेवाईक? कोणी नाही, काम करून पैसे कमवायला चाललो आहे. थोड्या वेळाने कंडक्टर जवळ येत होता. मेघनाने रामाला तिकीट काढायला सांगितलं. रामाने ते काढलं. एस टी बरीच पुढे गेलेली, काही माणसे उतरलेली, त्यामुळे रामाला मेघनाच्या बाजूला बसायला मिळालं. रामा, अरे तुझ्या राहण्याची सोय आहे का मुंबईला? हो, माझा एक मुंबईचा मित्र आहे, त्याला सांगितली खोली बघायला. बरं आहे बाबा तुझं, माझं तर कोणी ओळखीचंच नाही आहे. रामाला आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, मग कुठे जातेस तू? तुझ्या कोण ओळखीचं नाही, तुझ्याकडे तिकीट काढायला पैसे नाहीत आणि ते पण एकटी? रामा, तुला म्हणून सांगते, मी पळून आले घरातून. काय? रामाला आश्चर्याचा धक्काच बसला. अरे तुला काय सांगू रामा, आईने कुठल्या फुकण्याशी लग्न लावून दिलं माझं आणि स्वतः गेली माझ्या बापाकडे वरती. एक नंबरचा बेवडा नवरा, पार माझ्या संसाराचं आणि माझं वाटोळं केलं त्या रेड्याने. आला वैताग मला, ठरवलं पळूनच जायचं. अगं वेडी आहेस का तू? अशी एकटी कुठे जातेस? बाई माणसाने असं एकटं नाही फिरायचं. मी तुला तिकिटाचे पैसे देतो, परत जा घरी. मी नाही जा, कोण नाही जाणार तिकडे. इकडं मी धुनी भांडी करेन, भीक मागेन, पण तिकडे परत नाही जाणार. तुला वाटतंय तेवढं सोपं नाही ते. मुंबईला कसं असतं मी खूप ऐकलंय. असं एकटं नाही राहू शकत तू. जा परत. रामाने परत जायला तिच्या हातात पैसे दिले. नंतर उरलेला प्रवास दोघेही शांत होते. ते लोक मुंबईला पोचले. उतरल्यावर रामाने मेघनाला घर परत जाणाऱ्या एस टीमध्ये बसवून दिलं आणि तो निघाला. थोडं पुढे गेल्यावर त्याने मागे वळून पाहिलं. मेघना त्याच्या मागेच होती. तू का नाही गेलीस परत? हे बघ, मला परत नाही जायचंय. अरे मग तू कुठे राहणार? तुला काय करायचंय? मी काय पण करेन, तुझं तुझ्या वाटेला. शेवटी रामा विचार करून म्हणाला, चल माझ्यासोबत. थोड्या वेळाने रामाने रिक्षा केली आणि रिक्षावाल्याला पत्ता दाखवला. दोघं रिक्षात बसले. गजानन चाळ? अहो मी तिथेच राहतो, कोणाकडे पाहुणे आलाय? रिक्षावाला म्हणाला. पाहुणे नाही, राहायला आलोय, रामा म्हणाला. अरे वा, मी सध्या रिक्षावाला, नाव सदाशिव, पण मला सगळे सध्या म्हणतात. ही स्वतःची रिक्षा आहे माझी, महिना झाला नवीन घेतलेली. हो का, चांगली आहे, रामा म्हणाला. हो, दुसऱ्याची रिक्षा चालवत होतो आधी, दिवस रात्र लय कष्ट केलं राव, मग स्वतःची घेतली. स्वतःची रिक्षा चालवण्यात जे सुख आहे ना, ते निराळच. हो ना, ते पण बरोबर आहे. रामा त्याला होला हो म्हणत होता. तुमचं नाव काय म्हणालात? माझं नाव राजाराम, मला रामा म्हणतात. आणि या तुमच्या मंडळी आहेत वाटतं. रामा काही बोलला नाही, तो गप्पच बसला. मेघनाने रामाच्या हातात हात घातला आणि म्हणाली, हो, मी त्यांची बायको मेघना. रामा तिच्याकडे रागाने बघू लागला. काय मग सध्या भाऊजी, तुमच्या घरी कोण असतं? मेघना बोलू लागली. नमस्कार वहिनी, माझ्या घरी माझी बायको हेमा मालिनी. म्हणजे तिचं नाव हेमा आहे, पण मी तिला आमची हेमा मालिनी म्हणतो. 3 कार्टी आहेत. वहिनी तुम्हाला सांगतो, घरी गेली की ती कार्टी डोक्यावर बसतात. या कार्ट्यांनी हेमा मालिनीची पार निरुपराय बनवली आहे. काही वेळाने ते पोचले. सध्याने त्यांना त्यांची खोली दाखवली. थांबा हा, शोभा मावशींना घेऊन येतो. रामाने मेघना खोलीच्या बाहेरच थांबले. थोड्याच वेळाने सध्यासोबत एक बाई येताना दिसली. साडीचा पदर खोचलेला, 60च्या वयात असावी, कारण पांढऱ्या केसाच्या बटी काळ्या केसातून जरा जास्तच डोकावत होत्या. तिची नजर प्रश्नार्थक होती. कमरेला चावीचा गुच्छा, वजन जास्त असल्यामुळे हळूहळू चालत येत होती. काय रे नाव तुझं? आल्या आल्या एखादा चोर दिसल्यासारखं रामाकडे बघून ती म्हणाली. माझं नाव रामा, म्हणजे राजाराम. माझा मित्र प्रकाश, त्याने मला इथे राहायला सांगितलं. पक्या, तो काळाचा बुटका ना? शुभा मावशी म्हणाली. मेघना गालात हसले. रामाने तिच्याकडे रागाने बघितलं. केलेला त्याने फोन, एक रूम भाड्याने पाहिजे म्हणून. तूच काय त्याचा मित्र? शोभाबाईच्या कपाळावरच्या आठ्या कमी झाल्या, पण पुन्हा मेघनाकडे बघून ती म्हणाली, ही कोण? हिच्याबद्दल काय पक्या बोलला नाही? हो मावशी, रामाची बायको आहे ती. एवढं काय विचारते? चावी द्या, आज जाऊ दे, त्यांना गावावरून आलेत माणसं, सध्या म्हणाला. सध्या तुला भाडं नाही वाटतं आज? बोलता बोलता शोभाबाईने कुलूप खोलून दरवाजा खोलला. ही बघा ही खोली, 3,500 भाडं आणि 5,000 डिपॉझिट भरायचं. भाडं दर महिन्याला यायला पाहिजे, नाहीतर खोली खाली करायची. काय लागलं तर सांगा, चाळीच्या कोपऱ्यावरचंच घर माझं.
जाते, माझी कामं पडलेत. रामा शोभाबाईंना होकार देत होता. शोभाबाई निघून गेला. जरा कडक आहे मावशी, पण मनाने चांगल्या आहेत, चला निघतो, असं बोलून सध्याही गेला. रामाने सामान ठेवलं आणि झाडू घेऊन घर झाडू लागला. घर मालकीन खडूस दिसते जरा, मेघना म्हणाली. रामा तिच्याकडे लक्ष पण देईना. रामा, अरे काय झालं, दे मी झाडते खोली. राहू दे, तू फक्त गप्प बस. अरे काय रे, राग कसला आला तुला? काय गरज होती आपण नवरा बायको आहोत असं सांगायची? अरे मग काय सांगू, की एस टीमध्ये भेटली आणि एकत्र राहायला आले? रामा, कसा रे भोळसट तू? मेघनाने त्याच्या हातातून झाडू हिसकून घेतला आणि ती झाडलोट करू लागली. सगळी खोली साफ करून सामान लावेपर्यंत रात्र झाली. तो दिवस रामाने मेघनाने वडापाव खाऊन झोपायची तयारी केली. मेघना, तू कुठे झोपतेस, खाली की खाटेवर? मी खाटेवर झोपणार बाबा. ठीक आहे, मी चटेवर खाली झोपतो. मेघना खाटेवर झोपून गेली, पण रामाला काय त्या दिवशी झोप लागली नव्हती. कामधंदा नव्हता आणि आता घराचं भाडं, वरून मेघनानेही नकळत एक ओझं ठेवलेलं त्याच्या डोक्यावर. पहाट होत आली आणि त्याला झोप लागली. सकाळी दरवाजा जोरात वाजला, धाडधाड करून. मेघना उठली. तिने दरवाजा खोलला. शोभाबाई आणि सोबत एक दुसरी बाई होती. मेघना, नळाला पाणी आलंय, पाणी भरून घे, 2च तास पाणी असतं नळाला आणि चाळीचा एकच नळ आहे, चल दाखवते. मावशी, पण हंडा वगैरे नाही आमच्याकडे, मेघना म्हणाली. बाजूची बाई घरात बघू लागली आणि शोभाबाईच्या कानात कुजबुज करू लागली. एक हंडा घे माझ्याकडून पाणी भरायला, नंतर परत दे. शोभाताईने एक हंडा मेघनाला दिला आणि ती पाणी भरायला नळावर गेली, जिथे बायकांची भली मोठी रांग होती. रामाने सध्याच्या मदतीने रिक्षा चालवायला सुरुवात केली आणि एक गॅस शेगडी घेतली. सध्याच्या बायकोने थोडी भांडी मेघनाला जेवण बनवायला दिली. अशा प्रकारे लग्न झालेलं नसून पण मेघना आणि रामा नवरा बायकोसारखे राहू लागले. मेघनाने धुणी भांडी करायचे ठरवले, पण रामाने तिला नाही करू दिले. त्याचा साफ नकार होता. कदाचित त्याला त्याचा साफ नकार होता. पण तो एकटाच रात्रंदिवस रिक्षा चालवायचा, म्हणून पैशांची आणखी थोडी मदत करावी या आशेने तिने रामाला न सांगताच दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करणं चालू केलं. रामा सकाळी रिक्षा चालवायला घरातून बाहेर पडला की ती सुद्धा घरातलं काम उरकून दुसऱ्यांकडे काम करायला जायची. मोरेबाई एक दिवस मेघनाशी बोलायला आल्या. रामा कामाला गेलेला आणि मेघनाला पण सुट्टी होती. मोरेबाईला बघून मेघनाला आठवलं की ती शोभाबाईच्या कानात कुजबुज करणारी ती बाई हीच होती. मोरेबाईची नजर डोमकावळ्यासारखी, उगाच सांभार चौकशा करणारी व्यक्ती. काय गं, किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? मावशी, 2 वर्ष झाली. का हो, असं का विचारता? मेघनाला कळालं की त्यांना काय जाणून घ्यायचं आहे. काही नाही गं, असंच विचारलं. तुमच्या लग्नाचे फोटो आहेत का, दाखव की मला. मावशी, हो गावीच राहिले फोटो, नाहीतर दाखवले असते ना. चहा घेणार का थोडा? नको नको, असू दे. बरं, घोटभर दे, चालेल. एक पण भांडं घेऊन नाही आलात तुम्ही गावावरून, का बरं? मावशी, अचानक मुंबईला यायचं ठरलं आणि कुठे एवढं सामान घेऊन यायचं, म्हणून रामा म्हणाला कपडेच घेऊन जाऊ. हे घ्या चहा. मेघना चहा देत म्हणाली. हो का? नाही, राग मानू नको, पण तुमचा बिछाना वेगळा दिसला त्या दिवशी, म्हणून शंका आली. आता मात्र मेघनाला राग आला. असू द्या मावशी, मोरे काका पण गपचूप बिडी ओढतात, पण कोणाला शंका येते का? काय बोलली? काय पण बोलू नकोस, ते तसं काही करत नाहीत. अहो मावशी, तुमचं कसं आहे सांगू, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. मोरीबाई ताडकन उठल्या. मेघना, तुझ्या जिभेला काही हाड? अहो, हाड असतं तर बोलले असते का असं? आता मात्र मोरेबाई रागाने निघून गेल्या आणि तेव्हापासून मोरेबाईंनी पूर्ण चाळीत कुजबूज सुरू केली आणि आजूबाजूचे सगळे लोक रामा आणि मेघनाकडे शंकेने बघू लागले. मेघनाने रामाला घडलेला प्रकार सांगितला. मेघना, तुझ्या या फटकळ स्वभावाचं काय करू? काय झालं आता? रामा, अरे मग त्यांना कशाला पाहिजेत सांबार चौकशा? तुला कळत नाही मेघना, आत्ता कुठे भाडं वगैरे भरू लागलोय. जर कोणाला कळलं की आपण नवरा बायको नाही तर हाकलून देतील आपल्याला, मग कुठे जायचं? मेघना गप्प बसली. काही वेळाने ती खाटेवर आडवी पडली आणि रामा खाली अंथरूण करून झोपला. दिवसभर दमल्याने रामा लगेच झोपला
आणि मेघना मात्र त्याच्याकडे बघतच राहिली. तू जिथे जाशील तिथे येईन मी, असं ती स्वतःशीच पुटपुटली. मेघनाने हळूहळू टिकल्यांचं काम करायला घरी आणलं. दिवसभर धुणी भांडी करून रात्री ती ते काम करू लागली. सकाळी नळावर पाणी भरताना बायकांची कुजबूज वाढायला लागली. मेघना रांगेत मधूनच शिरायची आणि पाणी भरून घ्यायची. कोण काय बोललं की भांडून यायची. शोभाताई सारख्या तिची तक्रार रामाकडे करायच्या. रामाला कळालं होतं की मेघनाच्या स्वभावाला काही औषध नाही. तो दुर्लक्ष करायचा. दिवाळी आली. रामाने थोडं घरात सामान घेतलं. मेघनानेही रामाला पैसे दिले. रामाला वाटले की टिकल्यांच्या कामात भरपूर पैसे मिळतो मेघनाला. मेघनाने थोडे पैसे राखून स्वतःला छान साडी घेतली आणि रामाला पण एक शर्ट घेतला. तो ते घ्यायला तयार नव्हता, पण त्याने ते घातला. लक्ष्मीपूजनला मेघनाने नवीन साडी नेसलेली. 2 मिनिट रामा तिच्याकडे पाहतच राहिला. खूप सुंदर दिसत होती ती. सगळं झाल्यावर रात्री दोघं बोलत बसले होते. आज खूप दिवसांनी आईशी बोललो. मला म्हणत होती घरी ये. रामा म्हणाला. अरे मग जायचं ना, आणि आईला सोडून तू का आलास मग? पैसे कमवायला. मेघना, मला खूप श्रीमंत व्हायचंय. मी गरीब आहे आणि म्हणून माझं प्रेम नाही मिळालं मला. आजच्या जगात पैसा असेल तर प्रेम मिळतं मेघना. कोण होती ती जी तुला या कारणासाठी सोडून गेली? रामाने मेघनाला भारतीबद्दल सांगितलं. रामाला दुसरं कोणीतरी आवडतं हे ऐकून मेघनाचा चेहरा पडला. तिला पहिल्यांदा एकटं असल्यासारखं वाटू लागलं. रामा, अरे आपली माणसांची तुलना तू पैशांशी नाही करू शकत, आणि प्रेमासमोर पैसा शून्य आहे. तू आईशी बोलू तरी शकतोस. माझ्या आईशी तर मी. मेघनाच्या डोळ्यात पाणी आलं. रामाने मेघनाचे डोळे पुसले. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. तुला माहिती आहे रामा, माझी आई शेतात खूप राबायची. मला जेव्हा पण एकटं वाटायचं, नाहीतर तिची आठवण यायची, मी शेतात जाऊन बसायचे. मग मला वाटायचं आई माझ्या सोबतीलाच आहे. रोज रात्री जेवणानंतर चाळीतली सगळी पुरुष मंडळी नाक्यावर गप्पा मारत बसायची. सध्या कधी कधी रामाला पण घेऊन जायचा. सोबतीला बडीशेप, सुपारी आणि तंबाखू पण असायची. शिर्के यांना बातम्या आणि वृत्तपत्रात खूप रस. त्यांच्या त्या बातम्यांशी संबंधित गप्पा सुरू झाल्या की तासभर चर्चेचा तोच विषय असायचा. आणि मग त्या गंभीर गप्पामध्ये मस्केचा मिश्किलपणा सुरू व्हायचा. देशमुख सगळ्यात वृद्ध आणि समंजसग्रस्त होते. त्याला सगळ्यांच्या बऱ्याच गोष्टी माहिती असायच्या. चाळीत सगळ्यांना वडीलधारे, त्यांना सर्व पंत म्हणत. एवढ्या म्हातारपणातही सूर्यनमस्कार घालून काटक शरीर. वकिलीतून रिटायर. त्यांच्या बोलण्यात कधी कधी असे गहन विचार असायचे की अर्ध्यांना समजायचंच नाही. चर्चा संपल्यावर सगळे लोक गेले. त्यांनी रामाला बोलावलं. रामा, अरे कसं नीट चाललंय ना सगळं? कष्ट करणारा आहेस तू? हो पंत, तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद. रामा म्हणाला. अरे पण रामा, एक गोष्ट लक्षात ठेव, भिंतींना पण कान असतात आजकाल. आणि या चाळीतल्या भिंती इथल्या माणसांसारख्याच झाल्यात. ही माणसं तशी खूप चांगली, मायेचा ओलावा आहे त्यांच्या काळजात. पण आपण डोळे उघडे ठेवायचे बरं का. तुम्हाला काय म्हणायचे ते मला कळलं नाही, रामा म्हणाला. रामा, अरे तुझ्या आणि मेघनाबद्दल चर्चा सुरू असते काही लोकांमध्ये. मागून बोलणारी 10 तोंड असतात रे. मी नजरेतून माणसं ओळखतो. तू खूप प्रामाणिक आहेस, पण कधी एकटं वाटलं तर हा पंत आहे तुझ्यासोबत. रामाने घरी आल्यावर मेघनालाही सांगितलं. आपल्याला दुसरीकडे घर बघावं लागेल का? मेघना म्हणाली. दुसरीकडे गेलो तर तिकडे पण खोटं बोलावं लागेलच ना. स्त्री आणि पुरुष एखादं नातं असल्याशिवाय एकत्र नाही राहू शकत. किती दिवस असं खोटं वागायचं, आणि पुढे काय? रामा, हे सगळं माझ्यामुळे होतंय ना? तसं नाही मेघना, तुझी काय चूक यात? दुसऱ्या दिवशी एका कंपनीत इंटरव्ह्यूला जायचं म्हणून रामाने सुट्टी घेतली होती. सकाळी सकाळी बरीच माणसं बाहेर होती. बायका पाण्याच्या रांगेत उभ्या होत्या. रामा घराबाहेर एका कट्ट्यावर बसला होता. मेघना घरातून बाहेर आली. ती रामाकडे वेगळ्याच नजरेने बघू लागली. बराच वेळ रामाकडे ती बघत होती. रामाला समजेना ती अशी का बघतीये. मेघना, काय झालं? काही नाही राम.
राम ऐकून रामा उभाच राहिला. ती जणू नजरेने तीरच मारत होती. रामाला आश्चर्य वाटलं. हळूहळू चाळीतली सगळी माणसं त्या दोघांकडे चोर नजरेने बघू लागली. मेघना, काय चाललंय? सगळे बघतायत. मेघना हळूहळू रामाच्या जवळ आली आणि त्याचा हात पकडून त्याला आत घेऊन गेली. दरवाजा जोरात बंद करून कडी लावली. काय मग, कसा वाटला माझा अभिनय? मेघना दबक्या आवाजात म्हणाली. वेडी कुठली, असं म्हणून रामा गालातच हसला आणि बाथरूममध्ये आंघोळीला गेला. त्या दिवशी रामा इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाला आणि त्याला नोकरी लागली. 15 दिवसांनी जॉईनिंग होतं आणि त्या दिवशीपासून चाळीतल्या लोकांची कुजबूज पण कमी झाली. रामा पण खूप खुश होता. काही दिवसांनी रामा रिक्षा चालवताना त्याला भारती दिसली. 2 मिनिटांसाठी त्याला धक्काच बसला. तिने बघू नये म्हणून त्याने पटकन निघायचा प्रयत्न केला, पण भारतीने त्याला बघितलं. रामा, रे तू इथे? भारती, तू कुठे जायचंय का तुला? बस, तुला सोडतो. कशी आहेस? भारती रिक्षात बसली. एका बिल्डिंगसमोर रिक्षा थांबली. भारती उतरली आणि रामाला घरी यायला आग्रह करू लागली. रामाही उतरला. एका 2 BHK फ्लॅटमध्ये ती राहत होती. छानशी साडी, स्लीवलेस ब्लाऊज, छोटे केलेले केस. भारती बरीच बदलली होती. भारती, तू इथे राहतेस? हो, अरे घनाशी लग्न करून मी मुंबईला आले. थांब, चहा ठेवते. तू कसा आहेस? बरा भेटलास. रिक्षा चालवतोस? थोडे दिवस चालवतोय, पण आता एका कंपनीत काम मिळालंय मला. अरे वा, काय बोलतोस? बरं झालं. थोड्या वेळाने भारतीने त्याला चहा दिला आणि सोफ्यावर त्याच्याशी बोलत बसले. तेवढ्या दारात एक व्यक्ती आली. रामा चहा पित होता. आलीस? लवकर भांडी घासून घे, मला बाहेर जायचंय. हो, घासते हां. आवाज ओळखीचा वाटला म्हणून रामाने पाहिलं तर त्याच्या हातातील कप खाली पडला आणि चहा सांडला. ती मेघना होती. रामाला बघून मेघनाच्याही अंगाचा थरकाप उडाला. ती गपचूप भांडी घासायला गेली. रामा तिथून निघाला. भारती त्याला थांबू लागली, पण एक काम आठवलं असं बोलून रामा तिथून निघाला. तो सरळ घरी गेला. मेघना आता खूप घाबरलेली. तिने काम उरकलं आणि ती सुद्धा घरी गेली. घरी आल्यावर रामा म्हणाला, तरी म्हणतो टिकल्याचं काम करून एवढे पैसे कसे मिळतात? तो जरा रागातच होता. रामा, अरे मेघना, मला काही ऐकायचं नाही. तू माझ्याशी खोटं वागलीस. मला वाटलं नव्हतं तू असं खोटं बोलशील. आणि तू कुठे खरं वागलास? मला वाटलं दिवसभर रिक्षा चालवतो, कष्ट करतो, तू तर त्यांच्या घरी कसं काय? तीच ती भारती. आजच ती भेटली होती. तिला रिक्षाने सोडलं तर तिने आग्रह केला घरात येण्यासाठी. पण तुला तर उष्टी करकटी काढायची हौस आली आहे ना? रामा, तोंड सांभाळून बोल माझ्याशी. जे करते ते आपल्यासाठीच करते, आपल्या घरासाठी. आपलं घर का? तू माझी बायको आहेस का? की मी करतोय ते तुला कमी पडते? रामा, अरे बायको नसली तरी एका बायकोसारखी तुझ्यासोबत राहते, आपला संसार मांडतेय. रामा तिचे खांदे पकडून हलवून म्हणाला, मेघना, आपलं लग्न झालेलं नाही. कोणत्या संसाराबद्दल बोलतीयस तू? आणि हो, घर आणि संसार या गोष्टींबद्दल तर तू बोलूच नकोस. सगळं सोडून पळून आली आहेस तू. मेघनाच्या काळजाला घर केलं रामाच्या या बोलण्याने. ती गप्प बसली, पण तिचे डोळे गप्प बसले नव्हते. त्या दिवशी ती खूप रडत होती. दुसऱ्या दिवशी रामा सकाळी उठला तर मेघना घरात नव्हती. तिचे कपडे पण नव्हते. त्याच्या उशीशी एक कागद होता. त्यावर लिहिलं होतं, मला माफ कर, मी गावी जाते. यावेळी मी माझ्या पैशाने तिकीट काढेन. रामाला काही समजेना काय करावं. तो उठला आणि आंघोळ करून रिक्षा चालवायला गेला. दिवसभर त्याच्या डोक्यात मेघनाचा विचार होता की ती गावी नीट पोचली की नाही. संध्याकाळी चाळीतले काही लोक मेघनाबद्दल विचारू लागले. रामा सर्वांना माहेरी गेले असं सांगू लागला. घरात शिरताच रामाला प्रत्येक ठिकाणी मेघना दिसत होती. रामा रात्री पंतांना भेटला. त्याने सगळं खरं सांगितलं. पंत म्हणाले, रामा, अरे तुझ्या प्रश्नांची उत्तरं समोर असतील आणि तू डोळे बंद केलेस तर कशी दिसतील? भोळा आहेस बघ. ते हसू लागले आणि निघून गेले. त्याला त्यांच्या म्हणण्याचा काही अर्थ कळला नव्हता. दुसऱ्या दिवशी रिक्षा स्टँडपाशी भारती पुन्हा रामाला भेटली. रामा, मला तुझ्याशी बोलायचंय. ती त्याला एका कॉफी शॉपमध्ये घेऊन गेली. रामा, त्या दिवशी तू अचानक निघून गेलास. भारती, तुला काय बोलायचंय माझ्याशी?
रामा, तुला मी आवडायची ना? रामा काही बोलला नाही. घणाशी लग्न केलं मी. तो खूप श्रीमंत आहे रे, पण तो तसं नाहीच आहे जसं मला वाटलेला. त्याचं एका मुलीशी लफडं आहे. माझ्यावर प्रेम नाही करत तो. मी हे सगळं सोडून तुझ्यासोबत येईन. करशील का माझ्याशी लग्न? आपण आपला संसार थाटू. संसार थाटू हे ऐकताच रामाला मेघनाची आठवण आली. आता मात्र रामाला त्याची चूक कळली. पैशांसमोर प्रेम काय आहे हे त्याला कळलं. तो तसाच उठला आणि घरी गेला. थोड्याच वेळाने तो गावी जायला निघाला. एसटीत बसल्यापासून त्याला मेघनाची हर एक गोष्ट आठवत होती. काही आठवणींनी तर त्याला गालावर हसूही येत होतं. आता त्याला पंतांच्या म्हणण्याचा अर्थ कळला होता. रामा मेघनाच्या सासरी पोचला. तिथे तिचा नवरा बाहेर बसलेला. नमस्कार, मी रामा. मेघना आहे का? मेघना? ती तर कधीच पळून गेली. रामाला घरात आवाज आला. तो पटकन आत बघायला गेला तर तिकडे दुसरीच स्त्री होती. मेघनाच्या नवऱ्याने रामाला कॉलर पकडून बाहेर आणलं आणि त्याच्या तोंडावर बुक्क्या देऊन त्याला हाकलून दिलं. रामाला आता समजेना की मेघना कुठे गेली. ती गावी पोचली की नाही? पोचली तर ती कुठे गेली? तो तिच्या माहेरी गेला तर तिकडेही कोणीच नव्हतं. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं. तो मेघनाच्या आईचं शेत शोधत चौकशी करत गेला. शेतात पोचल्यावर त्याला दिसलं की तिथे एक छोटंसं घर होतं. त्याने त्या घराचा दरवाजा वाजवला तर मेघनाने तो दरवाजा खोलला. रामाला बघून तिच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. रामाने आत जाऊन दरवाजा आतून बंद केला आणि मेघनाला घट्ट मिठीत घेतलं. तेव्हा मात्र मेघनाच्या डोळ्यातल्या पाण्याला बांध राहिले नाहीत आणि रामाही अखेर ती भेटल्यामुळे समाधानाने हसू लागला. काही वेळासाठी तर फक्त त्यांचे श्वासच एकमेकांशी बोलत होते. यावेळी मात्र रामा आणि मेघनाने लग्न करून गजानन चाळीतच त्यांचा खरोखरचा संसार थाटला. अशा प्रकारे ही कथा संपलेली आहे आणि तुम्हाला ही माझी कथा कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आणखी छान छान कथा आणि कविता ऐकायला मिळतील. थँक्यू.